परभणी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात भारतीय जनता पक्षातर्फे बिहार राज्यातील निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा केला। यावेळी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती। सोबत माजी आमदार सुरेशराव वरपुडकर, सुरेश भुमरे, शिवाजी भरोसे, डॉक्टर खटिंग, अप्पा वाघेकर, विलास बाबर यांची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातही भाजपाची सरकार लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेवर दिसेल अशी माहिती दिली आहे। बिहारच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे। ज्या ठिकाणी एनडीए 200 पार करताना आपल्याला दिसते आणि खास करून भारतीय जनता पार्टीने 100 उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते। 90च्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्माननीय अमितभाई शाह यांनी आखलेल्या व्यूह नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे। खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, अभिनंदन करते। आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथे जिथे गेले तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते। तिथं 100% निकाल हा सकारात्मक लागलेला आहे। त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी व केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा संपूर्ण मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदारांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा उल्हास, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार। तिथल्या आमच्या कार्यकर्ते, आमचे प्रमुख नेते यांच्या विचारांनी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय। आम्ही जिंतूर, सेलू आणि गंगाखेड या ठिकाणी स्वबळावरती नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल 100% हा लढला जातोय। बाकी ठिकाणी आम्ही महायुतीसोबत जातो नुसार आम्ही ठरवणार आहोत। त्याच्यामुळे आणखी 2 दिवसानंतर चित्र तुम्हाला स्पष्ट झालेले दिसणार।